आता हे जे मी तुम्हाला सांगतोय हे आपल्या गणप्याची गोष्ट. आता गणप्या म्हणजे गणप्या तुम्हाला सांगतो, गणप्या मीच. राम राम मंडळी, राम राम मंडळी. माझे नाव गणप्या. आता आपलं कसं आहे, लहानपणीच आपले माय बाप गेले तेव्हापासून आपण एकटा जीवन असा दाशी. आपल्याला कोणत्याच वाईट गोष्टीचं सवय नाही. तुम्हाला सांगतो कोणत्याच वाईट गोष्टीची सवय नाही बरं. तर कुठल्या गोष्टीची वाईट सवय हे फक्त एकच ते म्हणजे पिढीची सवय, फक्त पिढीची सवय. आता पिढीची उक्की आली ना आली की आपण काय करता, दादा पाटलाच्या शेतातून जसा कापूस चोरायचा, चोरीचा आणला की तो विकायचा, विकलेल्या पैशातून पैसे आणले की बिडी घ्यायची, मस्त फुक्याची. काय होतं गांजानी ना बिडी, फक्त बिडी. तू चांगला ना कुठलाच वेळ शोध नाही मला. तर पिढी फुक्याचा हा एकच नान. एकदा काय झालं, पाटलाचा मुकादम आला तिकडनं समोर, एकदम असा दाड. म्हटलं ओला मुकादम, म्हणे तुला पाटलाचा कापूर चोरला म्हणून तुला पाटलानं बोलवलं वाड्यावर. म्हटलं मग ठीक आहे ना, का गावाचा का पाटलाले आला गंप्या सांग. त्यांना असा उचलला, म्हणे चाल. म्हटलं चाल. दोघी जणांनी झाले, मागे पुढे मागे पुढे मागे, गंप्या पुढे ठेकेदार मागे, गंप्या पुढे ठेकेदार मागे, असं करत पोचले असा पाटलाचा मोठा वाडा. आणि वाड्यामध्ये पाटील बसला होता मस्त बंगईवर. टँग 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 टँग. पाटलानं पाहिलं माझ्याकडे, मी ना पाटला पाहिला पाटलाकडे. म्हटला पाटील म्हणे तू न म्हणे कापूस चोरला शेतातला, खरं का खोटं? आता आपण जाम सत्यवादी खोटं बोलत नाही, बिंदास बोलले. हा पाटील, चोरला तुमच्या शेतातला कापूस, चोरला. हे डेरिंग पाहिजे. डायरेक्ट पाटील उठला आणि ठेकेदारकडे बघतो व्हायला बदाम. एवढा मारला पाटलाने, पाटलाच्या माणसानं बाबा लय तोडला. पण गंप्या कधी रडला नाही. कसा आता हे झालं आपलं पिढीचं काम. आता जेव्हा पिढीची उक्की आली तेव्हा आपला गंप्या हेच काम करेल. जाय कापूस जोडे पिढी आणि मार खाय, कापूस जोडे पिढी आणि मार खाय. गंप्याने मग परत बोलवलं. पाटील बोलला, गंप्या तू बेटा असं काय सुधरावली, तू एकच काम करू, ते म्हणजे आपण तुला आता ना गाढवावर बसवून पुरं गावभर दिंड काढू. गंप्या बी खुश. गंप्या बोलला, नाही घोड्यावर बसा भेटतंय. बसला गद्यावर वाजवलं डपड्यात, त्यांना काढली की हो गावभर दिंड. चमाला पाहिलं की सगळ्या गावानं पाता पाहिलं की त्या गंगीना आणि नव्हती तेवढी चांगली गेली. मग मी ठरवलं, म्हटलं बेटा गंप्या तू इथं काही होणार नाही. तुला जर का काही करणं आहे पुन्हा आजच्या आज गाव सोडायचं, मुंबईला जायचं. गंप्या निघाला मुंबईला, पकडली ट्रेन मुंबईला जसा उतरतात की सांगतो मंडळी, एवढ्या बिल्डिंगा आणि रोडावर गाड्या. म्हटलं गंप्या आता मुंबईत आले, काम धंदा पाना पडेल, आपण आहे नाही बरोबर ना. पोट भरीन पोरगी भेटेल. पोरगी भेटते. एक काम कर बेटा, आता चाल सीधा हॉटेलमध्ये, पाहू काही काम भेटतं का. मी निघाला हॉटेलमध्ये जासाठी. समोर होता रोडाचा जसा पाय टाकला तशी गाडी, आली गाडी गेली गाडी, टाकला पाय गाडी करत घंटाभर तिचा वाशल होता. घंट्यापर्यंत तो रोड क्रॉस केला, हॉटेलात गेला. हॉटेलात मालकाला म्हटलं, मालक कुछ काम धंदा है क्या?
मला म्हणे वय वय लग जा काम पे. सीधा गेला किचन मध्ये एवढ्या कप पैसा नाही दिल्या मालकानं. म्हणे सगळ्याच विटा. म्हटलं एक नंबर. दे कच 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 तुम कच 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 तुम कच 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 तुम. अशा थप्प्या सगळ्या कप पैसा धुसून ठेवले. मग आता या कप्प्याच्या मी जाऊन घेतो मस्त की किचन मध्ये कोणत्या मैया दुश्मनानं झाल्याना केळीचं साठ रस्त्यात फेकलं. त्याच्यावरून मी असा दिशी घसरला. तिकडं मला पाटील मालक म्हणे गंप्या क्या हुआ. गंप्या जाम सत्यवादी. गंप्यानं सगळं खरं सांगितलं. मालक कुछ नहीं. गंप्या आया केळी के 760 रुपया आणि कप्प्याच्या फुट्या 4 सांड्या. मालक म्हणे असं. गंप्या चल बेटा उठ अभी तेरी मस्त चकाचक धुलाई करते. गंप्या भी जाम खुश. चला असं भी 4-5 दिवसापासून आपण नांगच धुवेल नाहीये. आज धुलाई तर होते. कधी घेऊ फुकटची कोणाला पाहिजे हे नाही. आंघोळ फुकटची आंघोळ. मग गंप्याला मस्त असं की गेले फुकटची आंघोळ करायला. कशाची आंघोळ कशाचा साबण ना कशाचा निर्मा. असा बदडला असा मारला असा बदडला असा मारला. पण गंप्या कधी रडला नाही. फक्त कल्ला कसा. मग एवढं झालं. बेटा गंप्या मुंबईत तुला काही लई नाही आणि मुंबईत तुला काही हो नाही. तुला सीधा आपल्या गावाला जात. गंप्या उठला. नाशिकले काय सोय नव्हती ना. गंप्या उठला सीधा गाडी पकडली परत आला गावात जसा गंप्यानं पाय टाकला तिकडनं आला. गण्या तुले गंगीच्या बापाने बोलवलं. गण्या ऐकी खुश का बरं माहिती पण तुले ना गंगीच्या बापानं अर्जंट बोलवलं. गण्या गेला. गण्या जाता फक्त गंगीकडे पाच गंगी गण्याने पाहून मेरे शादी का ख्याल दिल में आया है इसीलिए गंप्या तुझे मेरे बाप ने बुलाया है. मग काय विचारता मंडळी. झालं आपलं एकदाचं लग्न पक्का झालं. शुभमंगल लग्न झालं. गंप्याची बायको गंप्याचं आता एकच काम ते म्हणजे इमानदारीनं इमाने इकबाले तुम्हाला सगळ्यांना सांगतो प्रोडक्शन. मग काय गंप्या लागला. 1 प्रोडक्शन 2 प्रोडक्शन 3 प्रोडक्शन 4 प्रोडक्शन 5 प्रोडक्शन असं करता झाले की मला 12 लेकरं. मग हे 12 लेकरं झाल्यानंतर या संसाराच्या चक्रामध्ये आणि या बायकोच्या पिसण्यामध्ये गंप्या असा पिसला. पण गंप्या कधी रडला नाही. कणला कसा. थँक्यू.